भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. आजची रेसिपी आहे तरीवाले पोहे. कधी खाल्लेत का हो? नाही खाल्ले ना? तर चला मग आज माझ्याबरोबर किचनमध्ये. तर एक पळीवर घेतलेले तेल, त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायचं आहे. जिरं मोहरी तडतडली आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालून घेऊ आणि एक पळीवर गिरवी घालायची आहे आणि तेलावरती चांगलं परतून घ्यायचे. ताजे कढीपत्ता घालून घेऊ. 1 चमचा मोठा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चांगलं तेलावरती हा मसाला परतून घ्यायचा. जेवढा तुम्ही मसाला व्यवस्थित परताल तितका तो सुगंध आणि स्वाद छान येतो आणि भन्नाट लागतो कुठलाही पदार्थ. 1 चमचा लाल तिखट घालून घेऊ. तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त करायचं आहे. कटवालं व तरीवाला आपल्याला बनवायचं आहे म्हटल्यानंतर थोडंसं जास्त, तुम्ही तिखट खात असाल तर थोडंसं जास्त घ्या आणि ते देखील तेलावरती परतून घ्यायचं आहे. शिजलेले चणे आहेत आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. ते रात्रभर भिजवून 8 शिट्ट्या देऊन घेतलेले आहे आणि ते 8 द्यायचं की 7 द्यायच्या तुमच्या कुकरवर डिपेंड आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर, 1 टोमॅटो चिरून टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा याला उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित. मस्त तरीवाली कट इकडे तयार होतोयच आहे. तर आपण पोहे घेऊया डिशमध्ये. गरमागरम पोहे देखील तयार आहेत आणि त्याच्यावरती आपण आता घालायचे आहे तर्री आणि मस्त स्वाद घ्यायचा आहे. सकाळचा नाश्ता आपला झालेला आहे तयार गरमागरम. आणि वरून थोडंसं शेव घालू, बारीक शेवमुळे चव भारी येते. आणि 1 लिंबाची फोड ठेवून द्यायची आहे आणि वरून थोडंसं कोथिंबीर घालायचं आणि गरमागरम तयार आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.